नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये पुरंदर हवेलीचे भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख, माजी बांधकाम समिती सभापती बाबाराजे जाधवराव आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. बाबाराजे जाधवराव यांनी पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवर 2004 साली 30 दिवसाची पदयात्रा काढली होती. आणि सध्या महाराष्ट्रामध्ये आमदार रोहितदादा पवार यांच्या पदयात्रेची सर्वत्र चर्चा आहे. मोठ्या प्रमाणावर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ही पदयात्रा काढलेली आहे. परंतु 2-3 दिवस ही पदयात्रा झाल्यानंतरच त्यांनी ही पदयात्रा स्थगित केलेली आहे. त्यामुळे त्या पदयात्रेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे. बाबाराजे, आमदार रोहितदादा पवार यांची जी पदयात्रा आहे ती तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी सुरू केली होती. परंतु अचानकपणे त्यांनी 2-3 दिवसातच ती स्थगित केली, गुंडाळीत आलेली आहे. आपलं काय मत आहे? नाही, मला त्यांच्या पदयात्रेला शुभेच्छा आहेत. चांगलं काम आहे. पदयात्रा चाललं पाहिजे, प्रवास केला पाहिजे. प्रवास केल्यामुळे लोकांशी संपर्क येतो, लोकांच्या समस्या कळू शकतात. ज्यावेळेस गौतम बुद्ध राजवाड्यातनं बाहेर पडले आणि ते लोकांमध्ये गेले, त्यावेळेस ते गौतम बुद्ध झाले. त्यांना लोकांच्या समस्या, सुख दुःख कळालं. प्रवास हा नेहमीच लोकांनी केला पाहिजे. प्रवास केल्याशिवाय काही कळत नाही. प्रवास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण स्वतः 30 दिवस पदयात्रा केली होती. साधारण 30 किलोमीटर दररोज चालत होता. तालुक्यातला कानाकोपरा, वाडी वस्ती, प्रत्येक ग्रामपंचायतीत आपण पोहोचला. मग 3 दिवसाच्या पदयात्रेचा अनुभव आणि रोहितदादांच्या पदयात्रेचा काय तुलना करता येईल? काय अनुभव सांगता? सर, मला कुणाशी तुलना करायची नाही आहे. 2004मध्ये मी सभापती असताना मी सभापती पदाचा राजीनामा दिला आणि मी पदयात्रा चालू केली. मी ज्या गावात जायचो त्याच गावात झोपायचो. माझ्याबरोबर त्यावेळेस सासवड शहरातनं मी चालू केली. त्या जवळजवळ 4,500-5 हजार लोक माझ्याबरोबर पदयात्रेत सहभागी झाले होते. तरुणांचा सहभाग लक्ष तरुण होते, वयोवृद्ध होते, संपूर्ण महिला वर्ग होता. खूप मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये आम्ही ही पदयात्रा चालू केली होती. ज्या गावात जायचो तिथंच मी राहायचो. माझ्याबरोबर माझं सगळं स्वयंपाकी होते, शिदा होता, सगळं काय होतं. पण 30 दिवसात कधीही मला स्वतःहून स्वयंपाक करावा लागला नाही. ज्या गावात जायचो तिथले गावकरी संपूर्ण जेवणाची व्यवस्था करायचे. या गावातली लोक त्या गावात मला सोडायला यायचे आणि माझ्याबरोबर जवळजवळ 300 लोक कंटिन्युअस चालत होते. आणि ते खूप कष्ट. मी काही लोकांनी, आमचे उत्तम जगताप होते, त्यांनी मी चालायला चालू केलं. ते म्हटले, बाबा जाधवराव बिना चपलीचे चालतील. मग मला चप्पल काढावी लागली. जखमा झाल्या पायाला, पण मी थांबलो नाही आणि चालतच राहिलो. त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. तुम्ही आता रोहित पवारांबद्दल मला विचारलं. रोहित पवार त्यावेळेस राजकारणामध्ये नव्हते, पण त्यावेळेस शरद पवार होते. त्यांचे सगळं जे कोण पवार कुटुंबीय राजकारण होते त्यांनी माझ्या पदयात्रेवर टीका केली होती की पदयात्रा काढून काय विकास होतो का आणि पदयात्रा काढून काय विकासाची कामं होतात का. मी त्याच्यावर काही उत्तर दिलं नव्हतं. पण आज मला खरंच वाटतं की माझी पदयात्रा त्यास काढली ही योग्यच होती. कारण का त्याच्यानंतर 20 वर्षानंतर त्यांच्याच कुटुंबातल्या कोणीतरी पदयात्रा काढलेली आहे. म्हणजे मी काढलेली पदयात्रा योग्य होती. ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेस ती योग्य असते. त्यामुळेच त्यावेळेस माझ्यावर खूप टीका केली होती की पदयात्रेने विकास होत नाही. पण मी त्यावेळेस चाललो, गावोगावी गेलो. सकाळी मी पहाटे 5ला आम्ही पदयात्रा चालू करायचो. 8 वाजता पहिले गावामध्ये आमची सभा व्हायची, जे काय पुढचं गाव येईल तिथनं आम्ही निघायचो. दुपारी 1:30-2ला ज्या गावात असो त्या गावात सगळं दौरा आखलेला असायचा. तिथं सभा व्हायची आणि रात्री मुक्कामाच्या ठिकाणी मोठी सभा व्हायची. त्या सासवडमधले सर्व तालुक्यातले सर्व कार्यकर्ते त्या सभेंना यायचे आणि जोरदार सभा व्हायची. आणि मी सर्वात मला आठवतं आहे की मी ज्या दिवशी जेजुरीमध्ये आलो, अख्ख्या जेजुरीमध्ये गुढ्या उभ्या केल्या होत्या लोकांनी, रांगोळ्या काढल्या होत्या. अख्खी जेजुरी रस्त्यावर आली होती. आणि माझी सभा 9 वाजता चालू झाली. रात्री मी तिथं जवळजवळ 1.5 तास भाषण केलं आणि सभा रात्री 12:30 वाजता संपली होती.
हवेली तालुक्यात गेलो, हवेली तालुक्यातही मी गेलो आणि सांगता केली. पण मला त्यांना सांगणं आहे की तुम्ही चालू केली तर ती शेवट करा, कारण का त्याच्याने तुमचा प्रचार आणि प्रसार वाढेल, तुम्हाला महाराष्ट्रातल्या समस्या कळतील, तरुणांच्या समस्या कळतील. त्यावेळेस मी चालल्यामुळे मला संपूर्ण तालुका कळाला, वाडी वस्ती कळाली, कुठं काय अडचणी आहेत. नेहमी माणसाने चालत राहावं. गौतम बुद्धही चालले, त्यांनाही संपूर्ण कळालं काय जग आहे आणि काय विश्व आहे. भारतीय जनता पार्टीने सांगितले प्रवास केला पाहिजे, प्रवासाशिवाय लोकांशी संपर्क येत नाही, लोकांची सुखदुःख कळत नाही. अनेक कार्यकर्ते मला भेटले, अनेक जण भेटले, अनेक कार्यकर्ते त्याच्यातनं निर्माण झाले आणि आजही ते माझ्याबरोबर आहेत. प्रवास हा नेहमी करावा, पदयात्रा केली पाहिजे. तुम्हाला म्हणून एक छोटंसं उदाहरण देतो. चंद्रशेखरांनी भारत यात्रा चालू केली, त्याचा फायदा असा झाला की चंद्रशेखर पुढे पंतप्रधान झाले. कैलासवासी राजाराम बापू पाटील हे त्या जनता दलामध्ये होते, त्यांनी नागपूरवरनं मुंबईपर्यंत पदयात्रा काढली होती. जर ते गेले नसते तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते. मी मनसेत असताना राजसाहेबांना विनंती केली होती की आपण पदयात्रा काढू. पदयात्रा म्हणजे लोकात जाणे, लोकात समरस होणे, त्यांच्या सुखदुःखात सामील होणे, त्यांच्याकडं राहणे हे आहे. आणि मला खूप मोठा प्रतिसाद, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मला खूप मोठा प्रतिसाद आले. आमचे काय राजकीय विरोधक होते, मित्र होते, ते मी बघायचो खरंच मी चालतो आहे का. आणि पहिले 2-3 दिवस अडचण आली, पण नंतर काय वाटलं नाही. लोकांच्या सहवासात लोक चालायचे, भेटायचे, लोक रस्त्यामध्ये खायला काय काय करून आणायचे. रक्षाबंधन होती सर, मी ज्यावेळेस चालत होतो त्या दिवशी मला अजून आठवतं, मी पानवडीला चाललो होतो, रक्षाबंधन होते. मला जवळजवळ 3-4 हजार राख्या बांधल्या होत्या, त्या आजही माझ्या घरी आहेत तशाच्या तशा. अनेक जणांनी मला पैसे दिले, ते पैसे मी खर्च केले नाही. अनेक सुट्टी नाणी, कोणी रुपये दिला, कोणी 2 रुपये दिले, कोणी 100 रुपये दिले. मी मागितले पण दिले, तेही तसेच मी ठेवले. ती जतन आहे, ठेव आहे, ती माझी सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे पुरंदर तालुका कळाला. सध्या महाराष्ट्रभर जरांगे पाटलांचं आंदोलन, आमरण उपोषण मराठा आरक्षणासाठी चालू आहे आणि गावोगावी फार मोठ्या प्रमाणावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. परंतु आपल्या तालुक्याचे माजी मंत्री विजयबापू शिवतारे यांनी मात्र या नेतृत्वाबद्दल, मराठ्यांच्या या आंदोलनाबाबत काही उद्गार काढलेले आहेत. तुमचं काय मत आहे? सर, हा प्रश्न तुम्ही विजयबापूंना विचारला पाहिजे. मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही, कारण का ते का बोलले, कशाकरता बोलले हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, हा मला विचारून चालणार नाही. मला एक खात्री आहे की माझ्या पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. काही कारणास्तव दुसऱ्या सरकारला ते टिकवता आलं नाही आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे निश्चित मराठा समाजाला न्याय मिळवून देतील. आणि काय असतं, काय अडचणी असतात, अहवाल असतात, तज्ज्ञ अभ्यास करत असतात, परत एकदा ते सर्व करावं लागत असतं. ह्याच्यात काही वेळ जातो आणि तो वेळ सरकारला द्यावं समाजाने, अशी मी समाजाला विनंती करेल. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका चालू आहेत. पुरंदरमध्ये 15 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. या राजकीय दृष्टिकोनातून या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला तुम्ही कसं पाहता? ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पक्षीय पातळीवर होत नाही, पक्षाच्या नावावर होत नाही, पक्षाच्या चिन्हावर होत नसतात. ह्या गावातल्या 2 गटामध्ये निवडणुका होत असतात. गावात 2 गट असतात, शक्यतो 2च गटात होत, तिसरा गट नसतोच. मग काही पक्षातली लोक ह्या गटात असतात, काही पक्षातली लोक त्या गटात असतात, असे करून तो 2 गटामध्येही इलेक्शन होत असते. आणि मागच्याही 2 वर्षापूर्वी मी सर्व पत्रकारांना सांगितलं होतं की तरुणांना तुम्ही मतदान करा, तरुणांना तुम्ही प्रेफर करा. आता मी सांगू शकतो, म्हणजे ज्या अभ्यास करतो बघतो त्याच्यावर माझ्या लक्षात आहे, मी गुळूंच्याला एक तरुण महिला उभी आहे, अजितदादा निगडे म्हणजे कौस्तुभ निगड्यांची मिसेस उभी आहे. अतिशय सुशिक्षित सुसंस्कृत अशी ही तरुण आमची ताई उभी आहे. मला निश्चित खात्री आहे प्रचंड बहुमताने निवडून येईल. का तर ती कोरी पाटी आहे. लोकांना 33 लोक ग्रामपंचायतीमध्ये नको आहे. बदल हा निश्चित असतो आणि त्या गावामध्ये बदल घडेल. आणि कौस्तुभ निगड्यांची म्हणजे अजित निगड्यांची सून ही प्रचंड बहुमताने निवडून येईल. दुसरं म्हणजे तुम्हाला सांगायचं, राजुरीला
मागच्या वेळेला तिथनं भगतताई उभ्या होत्या, त्या सभापती होत्या, अँटी इन्कम्बन्सी होती, त्यांचे मिस्टर उभे होते, ते पराभव पत्करावा लागला. पण आता श्याम शेठची मंडळी म्हणजे माझी ताईच उभी आहे. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, तरुण लोक नेहमी तरुणाला प्रेफरन्स देत असतात आणि बदल घडवत असतात. तर राजुरीने मोठ्या प्रमाणात बदल घडेल आणि श्यामशेठच्या मंडळी प्रचंड मताने निवडून येऊ शकतात, कारण का त्या येतील. जिथं जिथं तरुण आमचं इथं वीरमध्येही तरुणाला न्याय दिला जाईल. आमची तरुण महिला तिथली प्रचंड बहुमताने निवडून येईल, कारण का लोकांनी ठरवलं 30-30 लोक नको आहेत. 30-30 लोक सारखी दिसत राहतात, तेच चेहरे दिसत राहतात, ते नको आहे. आणि मी तालुक्यातल्या सर्व पुढाऱ्यांना विनंती करेल की तुम्ही त्या गावामध्ये जाऊन काय होत नसतं. कसं असतं, त्या गावातली लोकांच्या समस्या वेगळ्या असतात. ही कोण म्हणते भावकीवर जाते, अजिबात भावकीवर इलेक्शन जात नाही. भावकीच एकमेकाच्या विरोधात भांडत असते. ही इलेक्शन होती गावच्या कोण चांगला आहे, कोण समाजात चांगलं वागलेलं आहे, त्याच्यावर हे इलेक्शन्स होत असतात. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, तुम्हाला पटलं. आमच्या अंकुश परखंडे काळदरीचे अनेक वर्ष सरपंच होते, अनेक वर्ष खूप चांगलं काम केलं, साधा माणूस. पण लोकांनी बदल घडवला. का बदल घडवला की लोकांना माहीत होतं की आता खूप दिवस झाले, आता नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. त्याच्यातनं ग्रामपंचायत आमचे बबन बापूंनी तर रेकॉर्ड केलेलं आहे, त्यांचे एवढं तर सरपंच कोणी भोगली नाही, पण शिवरीला. पण लोकांनी ठरवलं की बदल घडवायचा. तर तसे म्हणून जुन्या लोकांनी किती आता काय सर वेळ नाही आहे. 5 वर्ष खूप झाले. 5 वर्षात 2-2, 3-3 सरपंच होतात. माझ्या इथं बघा 5 वर्षात 4 सरपंच झाले. प्रत्येकाला इच्छा असते की मी सरपंच व्हावा. त्यामुळे 5 वर्ष झाल्यानंतर दुसऱ्याला नेहमी संधी द्यावी. विधानसभेमध्ये 5-10 वर्षाला दुसऱ्याला संधी द्या. आता लोकांकडे टाईम नाही आहे आणि नेहमी तरुणीला वाव मिळणार आहे. तेच लोकांना नको आहेत, चेहरे नको आहेत. त्याच्यामुळे परिवर्तन होत असतं. तीच लोक, तीच माणसं ते नको असतात. धन्यवाद.